मंडळी, या मुंबई ईस्ट वेस्टची सुरुवात करूया खऱ्या अर्थानं आजच्या मोठ्या बातमीनं. आणि ही बातमी आहे दिवंगत कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांमधल्या ताकदीची आणि त्यांच्या साहित्याची जाण असलेल्या चोराचीही. मंडळी, कामगारांच्या जगात वाढलेले, त्यामधूनच स्फूर्ती घेतलेले आणि कामगारांच्याच व्यथावेदना, आशा आकांक्षा, रागलोभ व्यक्त करणारे कवी ही नारायण सुर्वे यांची ओळख सांगण्यात येते. सुर्वे यांच्या कवितेतलं जग हे कामगारांचं, उपेक्षितांचं, हातावर पोट असणाऱ्यांचं आहे आणि त्यांची नेमकी कल्पना त्यांच्या घरात सलग 2-3 दिवस चोरी करणाऱ्या एका चोरालाही होती. त्यामुळेच आपण चोरी केलं ते घर हे नारायण सुर्वेंचं आहे हे समजल्यावर खजील झालेल्या त्या चोरानं त्यांच्या घरातून चोरी केलेल्या साऱ्या वस्तू या परत केल्या आणि वर माफीनामाही लिहून ठेवला. पाहूयात खास रिपोर्ट. कामगार आहे मी, तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडा गुन्हा करणार आहे. या कवितेच्या ओळी ज्यांच्या लेखणीमधून साकारल्या त्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या नेरळमधल्या घरी चक्क चोरी झाली आहे. मात्र या घटनेमध्ये एक चक्रावणारी आणि तितकीच सुखावणारी घटना घडली. आता तुम्ही म्हणाल, चोरी झाली आणि सुखावह घटना काय बरं? तर त्याचं झालंय असं की ज्या क्षणी चोराला समजलं की आपण कविवर्य नारायण सुर्वेंच्या घरावरती डल्ला मारलाय, त्या क्षणी चोरट्याला पश्चाताप झालाय आणि त्याने टीव्ही सहित चोरलेल्या वस्तू पुन्हा एकदा घरामध्ये आणून ठेवल्या. इतकंच नाही तर त्या चोरानं सॉरी म्हणत भिंतीवर एक नोटही लिहून ठेवली आहे. मला माहित नव्हतं की हे नारायण सुर्वे यांचं घर आहे, नाहीतर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करणे. मी टीव्ही पण नेला होता, परत आणून ठेवला आहे आणि सॉरी. जेव्हा आम्हाला कळलं की रविवारी ती चोरी झालेली आहे, पण ती आदल्या दिवशी झाली होती आणि आम्हाला रविवारी कळवण्यात आलं, त्यामुळे मी इकडे आली निघून आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली. पण पोलीस स्टेशनवाल्यांनी सांगितलं की तुम्ही घर उघडा आणि बघा काय काय चोरीला गेले वगैरे. बघितलं तर सगळा पसारा करून ठेवला होता चोराने. आणि मग नंतर आम्ही परत मग पोलीस स्टेशनला कळवलं की बाबा आम्ही पाहिलंय त्यांनी चोरी केल्या त्या वस्तू. तर त्यांनी टीव्ही पण नेलता, तो टीव्ही आणून त्यांनी ठेवला आणि वरतून नंतर सॉरी पण बोलतो, मला माफ करा, नारायण सुर्वेंचं घर आहे तिथे. प्रथमच पोलीस लोक सुद्धा सांगते, जे पोलीस जण आहेत ते, आमच्या आयुष्यामध्ये प्रथमच घटना. असं कधीच झालं नव्हतं आमच्या आयुष्यात. चोरट्यानं आधी काही दिवस या घराची रेकी केली. त्यानंतर घरामध्ये कुणीही नाही हे बघून त्यानं बाथरूमच्या खिडकीमधून घरात प्रवेश केला. चोराने चोरी केली. आपण पाहिलं तर या ठिकाणी ही टीव्ही आहे, त्याचप्रमाणे बाजूला कपाट आहे. या ठिकाणी या अलमारीमधून काही पुस्तकं असतील किंवा इतर काही साहित्य त्यांनी अस्ताव्यस्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे बाजूच्या बेडरूममध्ये देखील काही कपाट आहे, ते कपाट देखील त्यांनी अस्तव्यस्त केलेलं आहे. कविवर्य नारायण सुर्वे यांची मुलगी या घरामध्ये सध्या वास्तव्यामध्ये आहे. मात्र त्यांच्या मुलाकडे त्या गेल्या होत्या आणि त्यानंतर या घराची चोराने 3 ते 4 दिवस रेकी केली. या घरी कोणी नाही असं त्याच्या ज्यावेळेस लक्षात आलं, त्यांनी त्यावेळेस या घरातल्या एक वस्तू ज्या आहेत त्या बाथरूम तोडून त्यामधून लंपास केल्या. लंपास केल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी कदाचित त्याच्या लक्षात आलं असेल की हे घर कविवर्य नारायण सुर्वे यांचं आहे आणि त्याला पश्चाताप झाला. चोर चोरी करतोय, वस्तू चोरून घेऊन जातोय, मात्र त्याच्या लक्षात आल्याच्या नंतर या वस्तू पुन्हा तो या घरामध्ये आणून ठेवतोय. आणि त्यांनी असंही म्हटलंय त्या चिठ्ठीमध्ये, की त्या लिहिलेल्या वाक्यामध्ये असंही म्हटलंय की तुमच्या घेऊन गेलेल्या वस्तू मी पुन्हा आणून ठेवेल. भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असं नारायण सुर्वे यांनी लिहिलंय. सुर्वेंच्या घरावर डल्ला मारणाऱ्या चोरानंही कदाचित त्याच्या भुकेसाठी ही चोरीची पळवाट शोधली असावी. नारायण सुर्वेंनी आपल्या जगण्याच्या परिघामध्ये वेगवेगळी आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती अनुभवली. रस्त्यावरच्या जगण्यापासून आयुष्याची सुरुवात करत ते शिक्षक झाले. सुर्वेंच्या कवितांनी आज एका चोरट्याला आपल्या चुकीच्या कृत्याची उपरती आली. याहून मोठा पुरस्कार एखाद्या लेखक आणि कवीसाठी काय असायला हवा? सुरेश काटेसह यामिनी दळवी, एबीपी माझा, नेरूळ. एबीपी माझा,
उघडा डोळे बघा नीट.